एक अट्टल चोर होता, अट्टल चोर. तो चोर काय करायचा, रोज लोक हरिकीर्तनाला गेले तिकडे माग घर फोडायचा. घर काय करायचा, माग घर फोडायचा. घर फोडत असताना महाराज रोज हरिकीर्तन चालायचं. ती लोक यायची, घर फोडायची. महाराज घरात दागिने सगळे घेऊन जायची. ती माणसं पण अशी विचार करायची म्हणजे की आपल्या जन्मात नव्हती मला नेऊ दे, पण लोक रोज हरिकीर्तनाला जायची. मग त्या चोराने विचार केला की म्हटलं मी रोज गाणं फोडतोय, पण मला एकाची तक्रार माझ्यापर्यंत आली नाही. असा फोन पण राहतो नाही की लोक त्या कीर्तनाला रोज जाते, आपण त्याच्या दर्शनाला एकदा जाऊया. महाराज तो चोर एकदा त्याच्या दर्शनासाठी गेला. त्याच्या दर्शनाला गेला, दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर त्या साधूला आशीर्वाद दिला. आशीर्वाद आशीर्वाद दिल्यानंतर तो चोर त्याला सांगायला लागला की महाराज तुम्ही आशीर्वाद दिला खरं, पण मला मी नाही सांगितलं तर मला आशीर्वाद देणार का. अरे म्हणला मी बिन विचारतो तुला आशीर्वाद दिलाय, त्यात काय. पण ऐका म्हणला मी ह्या गावातला म्हणला अट्टल चोर आहे, अट्टल चोर. साधू म्हणले चांगली गोष्ट आहे, ते व्यवसायाचा भाग आहे. काय म्हणले, ते व्यवसायाचा भाग आहे. मग मला तो चोर म्हणला महाराज मला आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद द्या त्या आशीर्वादाने माझं कल्याण होते. त्या महाराज पहिल्यांदा फळ काढलं, फळ त्याच्या हातावर ठेवलं. तो चोर म्हणायला लागला महाराज हे फळ खाऊन म्हणला मी, हे फळ खाऊन म्हणलं निघून जाईल, पण म्हणला मला असा आशीर्वाद द्या त्या आशीर्वाद माझा उद्धार होईल. तेव्हा त्या साधू महात्म्याने सांगितलं अबे तू चोर आहेस ना, नाही आजपासून खोटं बोलायचं नाही. काय सांगितलं, आजपासून खोटं बोलायचं नाही. पण महाराज ठीक आहे मला ठरलं असं म्हणलं. तर तो चोर निघून गेला. चोर गेला, कीर्तन सुरू झालं, त्याचा नित्यनेम चालू झाला घर फोडायचा. तर त्या गावामध्ये एक मोठा राजा राहतो. राजा तो राजा म्हणायला लागला की माझ्या गावात रोज चोऱ्या होत्या, हे बरं नाही आणि कोण चोर त्याला आपण पकडला पाहिजे. मग त्या राजानं चोराचं रूप धारण केलं आणि ते घर फोडायला सुरुवात केली त्या चोराला धरण्यासाठी. महाराज इकडं चोर आणि इकडं राजाचं रूप घेतलेला तो चोर दोघं एकत्र आले आणि तर एकमेकांना सांगितलं तुम्ही कोण, तर मला या गावातला मी अट्टल चोर. तर राजा मी म्हणला मी बी चोर आहे, तू बी चोर, देत आहे जमलं आपलं. मग आता तो चोर म्हणला बरं चला म्हणला इथली 4 घरं फोडूया. असं म्हणल्यानंतर तो राजाने रूप घेतलं. तो चोराला तो म्हणला आला का म्हणला रोज 4 घरं फोडतो म्हणला, भागतोय का तुझं म्हणला. म्हणा त्या राजाचा राजवाडा फोडू येतो म्हणला, कायमचीच कटकट मिटल. मग म्हणला ते मला राजाला त्या वाडीत जायचं मला वाट माहित नाही. म्हणला मला माहिती गेला तर म्हणला सौ तुला काय म्हणतो, मला म्हणला घर फोडायचं होतं, चल मला तुला वाट दाखवतो. मग तो राजा त्याच्या राजवाड्यात घेऊन गेला आणि त्याला तो राजा जो दागिना होतं त्या दागिन्यापासून सांगितलं ती पिठी फोडली आणि पिठी फोडल्यानंतर त्या पिठीमध्ये 3 हिरे होते. 3 हिरे होतं. त्या दोघांचं आधी ठरलं होतं काय जी सापडेल सोनं ते निम्म घ्यायचं. आता 3 हिरे होतं. आता ह्याने 75 पडली म्हटलं आता 3 हिरे कसं काय आपल्याला एक फोडायचं आहे का म्हटले. ती चोर म्हटले एक तुला एक मला आणि एक राहत म्हणला राजाला, कशाला मला त्याच्याकडे सगळ्यांनाचं. असं म्हटल्यानंतर महाराज एक हिरा तिथेच ठेवला, झाली निघून गेली. सकाळ उजाडल्या गावातला राजवाड्यात चोरी झाली. सगळा दरबार भरला. दरबार भरल्यानंतर त्या जो प्रधान असतो, प्रधान आमचा जो चौकदार आहे तसा प्रधान पर्यंत आत गेला आणि आत गेल्यानंतर त्याला आधी एंट्री होती. तो आत गेला, आत जाऊन बघतो तर एकच हिरा आहे म्हणला. काय म्हणला चोर आहेत म्हणला, न्यू म्हणला सगळं तर हिराच नाही का, हे कशाला ठेवला हिरा म्हणला. ते त्याने हिरा उचलला आपल्या पागोड्यात काढून ठेवला. काय ते होतं ते हिरा उचलणं आपल्या पागोड्यात काढून ठेवला. दरबार भरल्यानंतर राजा जाऊन बसला वरती आणि राजाला सांगितलं तो चोर कोण आहे मला माहित आहे, अमुक ठिकाणी तो चोर राहतो, जावा म्हणला त्याला घरात घेऊन या. गेली त्याला धरून आणला आणि राजाला घरात गेला. तो चोर बरोबर त्या राजाला बघितल्या म्हणतो रात्रीच बेन आहे म्हणला बरोबर बसल्यावर. हा मी म्हणला त्या साधूला सांगितलं मला खोटं बोलायचं आहे आणि मी खरं बोललो
आणि याला सापडलंच म्हणलं. बरं आता म्हणला सापडलं तर सापडलं, आता या राजाला बी बघतो आणि त्या साधूला बी बघतो म्हणला. काय असं म्हणला तर राजा नव्हता. राजा म्हणला सांग मला किती हिरे होते. चोर म्हणला एक माझ्याकडे, एक तुमच्याकडे, 3 हिरे होते 3. मग म्हणला एक हिरा कुठं आहे. ती चोर हुशार होत. म्हणला पहिल्यांदा मला आधी टिकून मारली. म्हटलं आमचा प्रधान गेला होता. म्हटलं त्या प्रधानाची झडती घ्या. प्रधानाची झडती घेतली. तुम्ही पागडचं घालून ठेवला होता. ती लागलं कापायला. कापल्यानंतर त्याच्याकडे तिसरा हिरा घालला. तिसरा हिरा घालल्यानंतर राजा काम तो लक्षपूर्वक ऐका. त्याला बेड्या घालणार तो चोराला. तो राजा म्हणला त्या चोराच्या बेड्या काढा आणि प्रधानाला घाला. म्हणला प्रधानाला याला म्हणण्याच्या बापजाच्या प्रश्न म्हणला 1000 एकर जमीन देऊन दिली, प्रधानकी दिली आणि हिने माझ्या रंगाने चोरी केली. मला हे चोर असून खरं बोलला. तो प्रधान असून दाखवला नाही हिरा. मला ह्याच्या बेड्या करण्या प्रधानाला घाला आणि त्याचा जो पेपर आहे प्रधानकीचा गणवेश आहे तो काढायला मला या चोराला घाला. चोराला महाराज तो प्रधानाचा बेड्या वेश काढला, चोराला घातला आणि चोराच्या बेड्या काढल्या आणि त्या प्रधानाला घातला. त्या चोराच्या डोळ्यात पाणी आलं. तो ढसा ढसा रडायला लागला. तेव्हा त्या राजाला विचारलं अरे तू का रडतोस, तुला तर मी प्रधान केलाय. तेव्हा तो चोर काय तू लक्षपूर्वक ऐका. महाराज एका साधूनं मला सांगितलं खोटं बोलायचं नाही. एका साधूला मला सांगितलं खोटं बोलायचं नाही. मी खोटं बोललो नाही. मी आज खरं बोललो तर मला तुमच्या राज्याचा प्रधान केला. मी जर आज खोटं बोललो असतो तर बिडे घालत. तुम्ही आज खरं बोललो तुम्ही मला राजाचा प्रदान केला. तसंच मी जर त्या साधूचं आयुष्यभर जर ऐकत बसलो तर मला देव पावल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही आजपासून त्यांना सगळं मला देवासाठी स्वाधीन केलं आणि पंढरीची वाट लागली. महाराज म्हणून सत्य मला सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व आपलं संकल्प जर सत्य असेल तर भगवंत आपल्यासाठी काहीही करायला तयार असतो. म्हणून आपण बोलत असताना चांगलं बोलायचं. कुणाला वाटतं वारीमध्ये आपण कुणाचं ढकलतो, कुणाला तर वाईट बोलतो. बोलायचं नाही. काय असतं चांगलं बोलायचं, चांगलं जाणायचं. काय करायचं असतं सुमारात. म्हणून महाराज चालता बोलता उठता बसता भगवंताचं नाव मुखामध्ये घ्या. म्हणून महाराज मग चाल बोलाय प्रकार मला टाइमच्या पुढे मिनिट जाणार नाही. ज्या टायमिंगला जास्त मत होते. महाराज जाता एक सांगून जातो वारीमध्ये. महाराज माझं बारीक लक्ष असतं बरं का. मागे पुढं कुठं बी असतो. महाराज यात कमीत कमी 20% आईसाहेब श्रेय असणार आहे. कमीत कमी 20% विमान खानाला म्हणजे व्यसन करणार कमीत कमी 30 ते 40% लोक आपल्या दिल्लीमध्ये. महाराज व्यसन करणं चांगलं नाही. माझ्या तरुण पिढीला एकदा सांगून जातो. तरुण पिढीला काय तरुण पिढीला सांगतो व्यसनापासून दूर आहे. महाराज आज 80 ते 90% पुराचं व्यसनाच्या हारी गेलो. नको खाऊ कोल्हापूर. महाराज विमल कोल्हापूर वेगळे जगणं अवघड सोपं आहे. महाराज या व्यसनाने महाराज जगणं अवघड झालं, मरण सोपं झालं. मरण जरा ऐकून माझ्या भावा नको खाऊ न मावा. विमल कोल्हापूर वेगळे जगणं अवघड सोपं आहे. मरण महाराज जगणं अवघड झालं. महाराज मरण सोपं झालं. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आई साहेबांना मिसरी असेल तर बंद करा. व्यसनानं कुणाचं मुक्त झालं. महाराज ज्याने दारू विकली महाराज तिने बंगलं बांधलं आणि आपली पूर लिहिली. महाराज व्यसनाला जाऊ नका महाराज. आणि आई वडिलांची सेवा करा. जाता जाता आई वडिलांची सेवा सांगतो माझे मेटके साहेबांनी. आई सांगतो महाराज हा सुंदर असा सोहळा आपल्या घरी आणला महाराज. पण आज आई वडिलांना विचारायला तयार नाही. महाराज आज सिटीमध्ये अशी अवस्था आहे. आई बाप मोठ्यात आणि जवळ कुत्रे घेते कुत्रे आणि कुत्रे घेऊन फिरते आणि आई वडिलांनी मोठ्यात ठेवते. तर लक्ष ठेवलं का ती जात कुत्र्याची आहे. ती जात कुत्र्याची किती दुसरी
टाका, ती भाकरी टाका, ती चावल्याशिवाय राहणार नाही. पण आई बापाला फेकून जरी भाकरी दिली जा फेकून, तर ती जात अशा मेल्यावर आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. काय आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. महाराज आयोगाची सेवा करणाराज जाताचं पाऊस जाऊन जातो. मुंबईचे आरोग्य डॉक्टर महाराज, स्वतः डॉक्टर, पत्नी डॉक्टर, मुलांना काहीतरी शिकवा म्हणून परदेशात शाळेला पाठवलं. मला तिथे शिकली स्थायिक झाली आणि काही दिवसानं त्या मुलांना कॉल केला, बाळा तुझी आई वारली रे आणि तू जिथे आची तिथून निघून ये. त्या मुलाचं उत्तर आलं लक्षपूर्वक ऐका. कामाचं एवढं वाढलं मला येता येईल ना अशक्य आहे. तुम्ही सरळ उद्या काय म्हणते, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवला, हाताचा पाना नेत्राचा डोळा केला, तो मुलगा जर आईच्या अंतर्गतीला येऊ शकत नसेल तर जन्मदिन काय फायदा का महाराज? काय करत नाही महाराज? महाराज जसं पाखरू एखाद वन 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 फिरत आणि संध्याकाळ झालं की आपल्या घरट्याला येतं, तसं तुझी छोट्याची पाखरू वाट बघत असेल, तशी आई आपण जर शाळेला गेलो असेल तर आपण शाळेत घरी सुद्धा आई चटकासारखी वाट बघत असते महाराज. आई काय करत नाही मुलासाठी? आई माझी माझा सागर दिला तुझे जीवन नदीची चांदणी तुझे चंदनाची कोरे शीतल तुझी छाल मला हवी जीवन बरे तुझी शीतल छाया. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती तिथे असतो त्यांचा धार. आई माझी माझा सागर दिला तुझे जीवनाकार. मी जत्रेचं सांगतो आ म्हणजे तुला आ म्हणजे ई म्हणजे ईश्वर आई बाबा जगमेश्वर नका करू सबे भेद माझ्या जीवाचा वाट खेद शिवशक्ती एक नांदे गुणवर नक्की पुराण वेद. आई माझी माझा सागर दिला तुझे जीवन आई वडिलांची सेवा करा. महाराज असेच काही दिवस निघून गेले, चालते होते असेच काही दिवस निघून गेले तर मुलगा काय की आई काय म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा तुझं नाही पण पाजले तुझ्या जीवन बरे पुरविलं राहुली अर्ध पोटी सांग सकाळ राहुली अर्ध पोटी सांग सकाळ नाही कधी खाया मिठाई डॉक्टर बोली नाही कसली दवाई डॉक्टर बोली नाही कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा तुला नाही पाहून पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा तुला नाही पाहून पाजले. महाराज आई वडिलांची सेवा करा. महाराज या जगात काय नाही हे काय अंगाला कपडा लक्षपूर्वक ऐका. अंगाला कपडा सुद्धा आपला येत नाही. निसर्ग सांगून जातो निसर्ग ऐका. सुताराला तास बना एक दिवस येईल ऐसा मीच जाईल
तुझला मडक बोल कुंभाराला मडक बोल कुंभाराला ते घडवायचं ते घडव मला एक दिवस येईल ऐसा मीच पाणी माझी तुझला कापड बोले शिंप्याला कापड बोले शिंप्याला ते कापायचं ते काप मला एक दिवस येईल ऐसा मीच झाकून नेईन तुझला महाराज आपल्या बरोबर काय तर फक्त भगवंताचं नाम काम देईल याच्याबद्दल दुसरी साधू भक्ती कुठलीच नाही महाराज म्हणून महाराज चालता बोलता उठता बसता भगवंताचं नाम कामध्ये घ्या मुलगी जन्माला घाला महाराज कायम सांगत असतो मुलगी जन्माला घाला महाराज कारण आज अवस्था आहे 40 ते 45 वय झालं तर आज मुलांना मुलगी नाहीत काय अशी अवस्था बेकार आहे समाजात महाराज महाराज मुलगी जन्माला घाला जातच सांगतो महाराज ती मुलगी काय म्हणते लक्ष पुरत आहे का अविचाराने तू माझा नको करू घात ग जन्म बरे ठेवून आई मी तुला सुखात ग तुझ माझी पुण्याई तुझ माझ नशीब वंशाच्या तुला पायी नको पंक्ती विजवाई वंशाच्या तुला पायी नको पंक्ती विजवाई 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघना घाई वंशाच्या तुला पायी नको पंक्ती विजवाई महाराज प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे त्यामुळे आज समाजामध्ये वातावरण निर्माण झाले काय करणार महाराज म्हणून जाता जाता सांगतो आई वडिलांची सेवा करा भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या आणि मुलगी जन्माला लावा झाडे लावा झाडे जगवा महाराज आपल्या दिंडीचा मुख्य हेतू आहे दृष्टी दिंडी नाही महाराज दिंडीचा उद्देश आहे की झाडे लावा झाडे जगवा जर मागल्या वर्षी आत्ताच दाखवलं असतं निसर्गानं जर पाऊस वेळ आला नसता तर अन्न खायची पंचायत झाली असती महाराज आपल्या घरी गेल्या तर प्रत्येकानं एक तरी झाड लावा महाराज काय एक तरी झाड लावा म्हणून चालली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करतो समस्त यांच्या चरणावरती अर्पण करतो सर्वजण समोर बसला तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज तुकाराम 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 तुकाराम